नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरावती आता अक्षयच्या आणखीनच कान रमाविरुद्ध भरत असते. अरे म्हणत असते की हे बघ अक्षय, तिनेच हे सर्व पैसे देऊन मॅनेज केले असेल. तुला माहिती नाही की ती रमा किती पोहोचलेली आहे ते, कारण त्या गुंडांना तिनेच पैसे दिले असेल आणि तुला तेथे मारण्यासाठी पाठवले असेल आणि परत तुझ्या मूर्ती देखावा दाखवण्यासाठी आली असेल, कारण तिला तुझ्यासमोर पुन्हा आता तू किती चांगली आहे हे दाखवायचं असेल. परंतु त्या गुंडांना पैसे देणारी तीच असेल. मी कशी मदतीला धावून येते हे सगळं काही प्लॅनिंग तीच असणार. आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा आता डायरेक्ट अक्षयच्या तोंडावर इरावतीला म्हणते की हे बघा, हे असलं प्लॅनिंग मला नाही जमत. आणि सीमा आणि पार्वती आजी रमाला बघून खूप खुश होतात. सीमा खुश होत म्हणते की रमा तू आलीस. तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयला मलम लावण्यासाठी देते, तर इरावती लगेच म्हणते की हो, हे तर तुझं बरं आहे. अगोदर येते, घरात येऊन त्रास देते, जखमा करते आणि परत मात्र त्यावर मलमपट्टी करण्यासाठी येते. हे नाटक तू कशाला करतेस? आणि हे बघ, हे सर्व करण्याची काही गरज नाही. तू नक्की बघायला आली असेल की यांना घर मिळाले किंवा नाही, की हे रस्त्यावर आहेत अजून. हे बघ, आम्ही रस्त्यावर राहू किंवा झोपू, काही करू, काही रस्त्यावरच्या छत्रछायेखाली सुद्धा राहू शकतो, परंतु तुझ्या छत्रछायेखाली मात्र आम्ही काही येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते, परंतु प्लीज. त्यावर आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ, हात वगैरे जोडण्याची काही गरज नाही, मला तुझ्या मदतीची गरज नाही. मी तुला तेथे सुद्धा तेच म्हणलो की मला तुझ्या मदतीची गरज नाही. तू कशाला इथे आलीस? एकटी त्या घरामध्ये राहू शकते आणि काय संस्कार वर्ग तुला घ्यायचे असेल ते तू घेऊ शकतेस. शेवटी तू आम्हाला घराच्या बाहेर काढलंस, त्यामुळे आता मात्र तुझी गरज आम्हाला काही नाही. आम्ही कुठेही राहू शकतो, रस्त्यावर सुद्धा राहू शकतो, कसंही आम्ही जगू शकतो, परंतु तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही. स्पष्ट शब्दात तुला आता उत्तर देतो. तेव्हा मात्र आता पार्थ आणि तारा मात्र उन्हात बसून पूर्णपणे वैतागलेले असतात. तेव्हा आता पार्थ ताराला म्हणतो हे सगळं काही कधी संपणार आहे? तेव्हा तारा म्हणते की अरे संपणार कसे, मोठा गेम होणार आहे तर आता. तेव्हा आता रमाचा पुन्हा अपमान केला जातो. अक्षय पुन्हा तिला बोलतो, त्यामुळे ती रडतच आता तेथून जात असते. वाटेमध्ये तिला अंधार पडतो. एकटीच आता रडत चाललेली असते. तेव्हा वाटेमध्ये तिला आता समोर देवी आईचा एक छोटासा वटा दिसतो. त्या वट्यावर देवी आईचं अगदी झाड आणि झाडावर मूर्ती वगैरे असते. आता रमा तेथे येऊन अगदी बसते आणि देवी आईला प्रश्न विचारते की देवी आई, अगं हे सर्व काय सुरू आहे? काय चालले हे सर्व? माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व काय आहे ग आई? देवी आई, मी जे काही करते ते बरोबर आहे का? अगं चांगलं काम करताना माझ्या अगदी वाटेमध्ये अडथळे का निर्माण होतात? का मला प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो? की माझ्या हक्कासाठी लढताना मात्र मी चुकीच्या मार्गाने जाते की काय? म्हणून आता रमा रडतच देवी आईला हात जोडते. देवी आई, तू काहीतरी असा संकेत दे. आणि हेच बघ देवी आई, तुला चांगलं माहिती आहे की मी हे सर्व माझ्या माणसांना आणि कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी सर्व करते, तर परंतु हे बघ देवी आई, मी काही जरी केले ते सर्व उलट होते. परंतु आता नक्की मी काय करू देवी आई? तूच मला यातून मार्ग दाखवू शकते, कारण मी पूर्णपणे थकलेली आहे. सर्व करून करून आता पूर्ण माझे हात टेकलेले आहेत. आता फक्त आणि फक्त तूच मला यातून मार्ग दाखवू शकतेस. आणि तेवढ्यात तेथे देवी आईची भक्त ती जोगतीन तेथे अगदी देवी आईच्या नावाने उदो उदो करतच येते. आता रमाला मार्ग दाखवण्यासाठी तेथे ती आलेली असते. देवी आईचं साक्षात एक रूप असतं. तेव्हा आता ती रमाला म्हणते की हे बघ पोरी, रडू नकोस. देवी आई प्रत्येकाला मार्ग दाखवत असते. आणि हे बघ पोरी, मी तुझ्यासाठी कौल आणलेला आहे, तू नाराज होऊ नको. तेव्हा रमा आता देवी आईला विचारते की कोण आहात तुम्ही आणि कसला कौल, कसलं काय, नेमकं काय बोलतात तुम्ही? तेव्हा आता ती जोगतीन म्हणते की मी जोगतीन, देवी आईची सेवक आहे मी. आणि हे बघ, तू जे काही करते आपल्या संसाराला या अग्निकुंडातून बाहेर काढण्यासाठी, जे काही अग्निकुंड करते तर त्यातून बाहेर पडण्यासारखं हे सर्व आहे. अगं तू फक्त आणि फक्त तुझ्या घरच्यांचा आणि घरच्यांच्या माणसांचा विचार केलास. तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हो, प्रेमाची आणि आधाराची अपेक्षा केलीस. तेव्हा आता जोगतीन तिला विचारते की पोरी, परंतु तुला काय मिळालं? फक्त दुर्लक्ष, अपमान, फसवणूक. अगं तुझ्या स्वतःच्या माणसांनीच तुला कधीही समजून घेतलं नाहीस. जो काही तुझा त्याग होता त्याला त्यांनी स्वार्थ समजलास. त्यामुळे म्हणून तू जे काही कडक वागते, जे काही सीमा तू ओलांडल्यास ते सगळं काही बरोबर आहे. म्हणून जोगतीन आपल्या पिशवीतील भंडारा काढून आता त्या रमाच्या कपाळी लावते. आणि आता तो भंडारा लावून जोगतीन रमाला म्हणते की बेसावध राहू नकोस. दिवस जरी सरला तरी अंधार तुझी वाट पाहत आहे. आतापर्यंत झाली ती फक्त तुझी नांदी होती, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी खरी परीक्षा आज रात्रीपासून सुरू होत आहे. तर आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट शक्ती तुझ्या मार्गामध्ये
अडथळे आणण्यासाठी तयारच असेल, त्यामुळे तू धैर्याने वाग आणि सावध राहा. त्यामुळे हे बघ देवी आई तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस. रमा आता देवी आईला डोळे बंद करून हात जोडून प्रार्थना करते. तेव्हा आता जोगतीन देवी आईच्या नावाने चांग भलं, देवी आईच्या नावाने चांग भलं असे करून तेथून गायब होते. रमा जेव्हा डोळे उघडते आणि जोगतीनला विचारणार की कसं हे सर्व, तर लगेच तेथे जोगतीन नसते. जोगतीन मात्र गायब होते. रमा इकडे तिकडे तिला शोधते आणि रमा आता विचार करते की कसली परीक्षा, आज रात्री नेमकं काय होणार आहे बरं. तेव्हा आता देवी आईने रमाला येऊन अगदी खूप मोठा दृष्टांत दिलेला असतो. त्यानंतर आता इकडे सगळेजण अजूनपर्यंत रस्त्यावरच असतात. बाहेर आता ओट्यावर बसलेले असतात. अक्षय आता कुठे कुठे फोन करत असतो आणि राहण्याची सोय तो शोधत असतो, परंतु कोणी मात्र अक्षयला जागा द्यायला तयार नसतात. इतकं मोठं कुटुंब असताना इतकी मोठी खोल्यांची जागा कुठेही भेटू शकत नाही, म्हणून आता सगळे लोक अक्षयचा फोन कट करत असतात. तेव्हा आता अक्षयला खूप टेन्शन येते. तेव्हा आता तारा काही शांत बसत नाही. तारा म्हणते की हे बघ मामा, अरे दिवसभरात एक सुद्धा रूम आपल्याला मिळाली नाही. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं दिवसभर तो वनवन करत असतो, कुठे जागा तर मिळायला हवी. तेव्हा तारा लगेच उद्धट सारखं बोलत असते की जागा नाही सापडली ना, मग एखाद्या हॉटेलमध्ये आपण का जात नसेल बरं. जर 4 रूम बुक केल्या असल्या तर सुद्धा आपण तिकडे राहू शकतो. तेव्हा अक्षय काही उत्तर देत नसतो. अक्षय सर्व काही ऐकून घेतो. तर तारा पुन्हा ओरडते, मामा अरे बोल काहीतरी, मी तुला काय विचारते. तेव्हा अक्षय रागात म्हणतो की हे बघ प्रयत्न माझे सुरू आहेत, मी करतो ना प्रयत्न, आणि तुमच्यासाठी 4 रूम्स हॉटेलमध्ये बुक करायच्यात. एकतर सुट्टीचा दिवस आहे, रेंटचे वाढलेले असतात, त्यामुळे आता 4 रूम ह्या बुक करायच्या म्हटल्यानंतर महिनाभराचा पगार आहे तो पूर्ण माझा जाऊ शकतो. तेव्हा तारा लगेच आगावसारखं म्हणते की हे बघ मामा, अरे तुझ्याकडे तेवढे सुद्धा पैसे नाहीत का 4 रूम बुक करण्या एवढे. त्यावर आता इरावती लगेच ताराला म्हणते की तारा तू शांत बस, आणि अक्षयला म्हणते की अक्षय अरे माझ्याकडे होते तेवढे पैसे मी तुला पाठवलेत. आणि हे बघ अक्षय, अरे तू अजून नोकरी सोडलेली नाही, तर रमा काही ऍडव्हान्स तुझ्या नावावर ट्रान्सफर करणार होती. तेव्हा आता अक्षय हसतो, ते काय असे म्हणतो. तेव्हा आता लगेच तारा म्हणते तिने करो किंवा न करो, परंतु आज मात्र आपण कुठे राहायचं, काय खायचं, म्हणून आता जोरात ओरडते. तेव्हा आता अक्षय आणि बाकी सर्वांना या ताराचा खूप राग येतो. अक्षय काही उत्तर देत नसतो, तरी सुद्धा आता ही तारा अक्षयला म्हणते की मामा अरे मी तुला काय विचारते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ ऐका माझं, तुम्ही आज मात्र तुमच्या मित्रमैत्रिणीकडे जाऊ शकतात, एक रात्र तुम्ही त्यांच्याकडे राहा, मग उद्या काय होईल ते आपण बघूयात. तेव्हा आता मालविका मात्र इरावतीला खुणावते. तेव्हा आता पार्थ लगेच म्हणतो की मी नाही जाणार त्यांच्याकडे, किती हे सर्व अवघड आहे बरं. तेव्हा तारा म्हणते की ठीक आहे, आजची रात्र जर आम्ही त्यांच्याकडे गेलो, पण उद्याचं काय, उद्या सुद्धा आम्ही त्यांच्याकडे जायचं का. तेव्हा अक्षय खूप ओरडतो. एकतर आता तारा आणि पार्थ अक्षयला खूप टेन्शन देत असतात. अक्षय म्हणतो की मी आजच्या रात्री करतो काहीतरी, रात्री सुद्धा मी रूम शोधतोय. तेव्हा मात्र आता तारा म्हणते की शोधतो म्हणजे आता हे जे काही झाले ते सर्व तुझ्या बायकोमुळे झालेले आहे, आणि आपल्यावर ही वेळ तुझ्याच बायकोमुळे आली तर. तेव्हा इरावती आता तारावर ओरडण्याचं नाटक करते आणि म्हणते की तारा. तेव्हा इरावती आता पार्वती आजी आणि सीमाकडे बघून हसते, आणि पुन्हा जे काही होत आहे त्याचा तिला खूप असा आनंद होतो. पार्वती आजी आणि आता सीमा इरावतीकडे रागाने पाहतात. अक्षय तर खूप टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर आता इकडे रमा आपल्या तुळशी मातेला वृंदावनात आता जे अगरबत्ती आहे आणि दिवा आहे तर ते लावते, आणि हात जोडून म्हणते की हे बघ घरातील सगळेजणांना अगदी या घरातून बाहेर पडलेत, त्यामुळे आता तूच फक्त त्यांना सद्बुद्धी दे आणि या घरात परत येण्याची अगदी त्यांना म्हणजे बुद्धी दे, तूच आता हे सर्व करू शकते. त्यानंतर मात्र आता रमाचं जे काही दुसरं मन आहे तर ते दुसरं मन आता लगेच रमासमोर उभं राहतं आणि म्हणते हे सर्व काय नाटक चालवलंस, आणि आता हे सर्व करून काय उपयोग आहे. हातवीत जोडून शेवटी तू त्यांना घरातून हाकललंस ना, आणि हात जोडून हे नाटक करू नकोस. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ हे माझं नाटक नाही, मी त्यांना नाही हाकललं, तो माझा निर्णय नव्हता तर त्यांचा निर्णय होता. तेव्हा आता रमाचं मन तिला म्हणते की नाही, तू त्यांना काय म्हणालीस की मी कुणाला जा सुद्धा म्हणणार नाही आणि कुणाला थांबा सुद्धा म्हणणार नाही, कारण तो निर्णय तुमचा असेल.
तेव्हा रमा म्हणते की हो, मी त्यांना आणण्यासाठी परत गेले होते. तर आता रमाचं मन तिला सांगते की नाही, कारण तू फक्त स्वतःच्या मनाचा मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. तू रमा म्हणून नाही तर आरके मॅडम म्हणून हे सर्व करते. तेव्हा आता रडतच रमा म्हणते की नाही, या घरची सून म्हणून मी हे सर्व करते आणि आरोहीची आई म्हणून आणि घरातील सगळ्यांच्या काळजीपोटी मी हे सर्व करते. या घरासाठी मी सर्व काही करते. तर रमाचं मन तिला विचारते की अगं कसली काळजी, कुठली सून? अगं अक्षय तुला बायको मानतोस का? आणि हे बघ आई आजी आणि निष्पाप ते पोहरं सगळ्यांचा जीव अगदी टांगणीला लागलेला आहे, याचा तू विचार कर. या सगळ्याचा तू विचार केलास का? अगं ते आज उपाशी राहू शकतात आणि हे बघ आज दिवसभर तू उपास तापास करून तुळशी समोर असं हात जोडून तू जे काही पुण्य करते असं तुला वाटत असेल तर हा खूप मोठा एक गैरसमज आहे तुझा. तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मग मी काय करू? सोडून देऊ का सगळं? विचार करणं थांबू का? विसरून जाऊ का हे सगळं? म्हणजे सगळी सत्ता ही इरावतीच्या हातात जाईन आणि हळूहळू मात्र शेवटी ती सगळ्यांना रस्त्यावर आणेल. तेव्हा आता रमाचं मन तिला म्हणते की आता कुठे एसी मध्ये राहतात का? ते रस्त्यावरच आहे ना, आणि हे जे काही होतं ते सगळं तुझ्यामुळे होते हे लक्षात घे. अगं तू जर हे सगळं केलं नसतं तर निदान त्यांनी तुला दोष तरी दिला नसता. आणि हे बघ ते तुला दोषी समजतात आणि त्या इरावतीला ते अगदी जवळचं समजतात. स्वतःचा अक्षयच तुला ओळखू शकत नाही आणि तुला कळतच ना तू काय केलंस ते. तेव्हा आता रमा पूर्ण वैतागून जाते आणि म्हणते की हे बघ चल. तेव्हा आता रमा म्हणते की रमाचं मन तिला सांगते की हे बघ, जर तुला कमीपणा हा वाटत असेल तर तू परत त्यांना येथे घेऊन येणार म्हणजे येणारच. तू जा त्यांच्याकडे, त्यांची माफी माग आणि त्यांना या घरामध्ये परत घेऊन ये. आणि हे बघ ते सगळेजण तुझ्यासाठी घुटमळतात, तू जा त्यांच्यासाठी, त्यांचा आधार बन आणि त्यांना घरी घेऊन ये परत. आणि हे बघ रमा, जितकी तू कठोर राहशील तर परत एकटी पडशील. जोगतीने तुला काय सांगितलं माहिती आहे ना तुला, की आजची रात्र ही वैर्याची आहे. मग एक गोष्ट लक्षात घे, आजच्या रात्री काही पण होऊ शकतं आणि जर काही उलटसुलट झालं तर त्याला जबाबदार तूच फक्त असशील. आणि हे सगळं काही होईल तर ते तुझ्यामुळे होईल आणि तुझ्यामुळे जर तुझ्या घरातल्यांच्या जीवावर हे सगळं काही बेतलंस तर तुला हे सर्व चालणार आहेस का? आणि हे बघ रमा, आरोहीच्या जीवावर सगळं हे बेतलंस तर तेव्हा तू काय करशील रमा, याचा विचार केलास का तू? त्यामुळे रमा तू एकदा पूर्णपणे विचार कर, तुझा जो हट्टीपणा आहे शेवटी तो तुलाच नडेल. तेव्हा रमा आपल्या मनाला समजावते आणि म्हणते की हे बघ असं काही होणार नाही, सगळं छानच होणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. असे बोलून ती पुन्हा देवाला हात जोडते. देवाला हात जोडून म्हणते की माझ्या प्रेमापोटी आणि माझ्या विश्वासापोटी अगदी सगळेजण परत आता या घरामध्ये परत येतील. मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या घरचे माझ्या विश्वासापोटी परत सगळे काही घरी येतील. मला देवा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या श्रद्धेवर सुद्धा. तेव्हा आता तेवढ्यात राणी बाहेर येते. राणी म्हणते की अहो रमा मॅडम, तुम्ही एकदम बरोबर बोललात. सगळ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुमचं ऐकून परत सगळेजण लवकरच घरी येतील. तेव्हा आता रडतच रमा इकडे तिकडे पाहत असते. तर राणी आता रमाला म्हणते की हे बघा रमा मॅडम, तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका कुशंका येत असतील तर त्या सगळं काही फेकून द्या आणि हे बघा असल्या वाईट साईट विचारांना तुम्ही थारा देऊ नका. तुम्ही जे काही करतात ते सगळं काही बरोबर करतात. ते का आणि कसे हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि हे बघा रमा मॅडम, माझं मन मला सांगतं की तुम्ही चुकलेले नाही म्हणून. आणि हे बघा रमा मॅडम, माणसाचं मन कधीही खोटं बोलत नसतं. इतक्या दिवसापासून मी या घरात राहिले, तेवढं प्रेम आणि माया या घरामध्ये तुम्ही मला दिली, तितकं प्रेम मला आतापर्यंत कुठेही नाही मिळाले. आणि हे बघा मला माहिती आहे की तुम्हाला तुमचं मन हे खात असेल, परंतु हे बघा रमा मॅडम, तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका. आणि हे बघा त्यांना त्यांची चूक कळेल आणि त्या परत तुमच्या जवळ येतील, त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका. तेव्हा आता रमा तेथे पायरीवर बसते आणि खूप रडत असते. राणी पुन्हा आता हे सर्व काही समजून आता रमाजवळ येते. रमा खूप रडत असते. राणी म्हणते की हे बघा रमा मॅडम, स्वतःला आवरा. असं संध्याकाळच्या वेळीच रडायचं नसतं, त्यामुळे रडू नका. ही वेळ आहे तर ती तुमच्यासाठी शुभ आहे, त्यामुळे तुम्ही मला सांगा की रमा मॅडम, मी काही तुम्हाला मदत करू शकते का? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ राणी, तू जेवण बनवलेलं आहे ना, ते सगळं काही जेवण तू सगळ्यांसाठी घेऊन जा आणि त्यांना तू असे सांग की हे जेवण सगळं काही तू केलेलं आहेस, म्हणजे सगळेजण जेवतील तरी. राणी म्हणते की रमा मॅडम, सकाळपासून तुम्ही उपाशी आहात, त्याचं काय? त्यावर त्या रमा म्हणते की हे बघ राणी, ते सगळेजण जेवले आणि त्यांचं पोट भरलं तर माझं सुद्धा पोट भरेल. तेव्हा आता रमा म्हणते की प्लीज जा. अगं राणी म्हणते की अहो परंतु रमा ऐकायला तयारच नसते आणि शेवटी ती राणीला जाण्याचा आग्रह करते आणि राणी आता रमाचं म्हणणं ऐकते आणि किचन मध्ये आता सर्व काही जेवण आणायला ती जाते. तेव्हा आता आतमध्ये राणी गेल्यानंतर आता रमा ही देवाला म्हणते की देवानेच राणी तुला पाठवलेला आहे, त्यामुळे आता मला शांत आणि
गंभीर राहावं लागेल, काही होणार नाही, सगळं काही छान होईल, माझी माणसं परत माझ्याकडे येतीलच. त्यानंतर आता इकडे अक्षय हा झाडाला टेकून बसलेला असतो, तेव्हा त्याला ताराचं ते बोलणं आठवतं, हॉटेल तू का बुक्स करत नाही, 4 रूम बुक करण्याचं सुद्धा तुझी अगदी म्हणजे हिंमत नाही का. आणि तेव्हा अक्षय ताराला जे काही म्हणलेलं असतो ते सर्व त्याला आठवते. या प्रत्येक गोष्टीचा तो विचार करून आता त्याला खूप असं गिल्टी फील वाटत असतं आणि टेन्शनमध्ये सुद्धा तो खूप असतो. आणि तारा जे काही उद्धट आतापर्यंत जे काही बोललेली आहे की अरे ही वेळ आली तर ती तुझ्या बायकोमुळे आली, हे सर्व आता अक्षयला आठवते. अक्षयचे डोळे भरून येत असतात. आता अक्षयचे डोळे भरून येतात, परंतु पार्वती आजी आता तेथे येते. पार्वती आजी हे सर्व पाहते. पार्वती आजीने हे सर्व पाहिल्यानंतर आता तिला इतकं वाईट वाटतं. ती अक्षयजवळ येते आणि अक्षयला विचारते की अक्षय बाळा, अरे काय झालं, तू काय इतका टेन्शन घेतोस, कसला विचार करतोस. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणत असतो, आजी अगं काही नाही. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय अरे मनामध्ये काही ठेवू नकोस, बोल अक्षय काय झालं, कसला तू इतका विचार करतोस. अक्षय आजीचा हात हातामध्ये धरतो आणि हाताचा किस घेत म्हणतो की आजी अगं काही नाही. तेव्हा आता आजी अक्षयला म्हणते की बघ अरे अक्षय, म्हणजे मी तुला आता एक सांगते, जेव्हा जेव्हा रमा ही तुझ्यापासून दूर जाते तेव्हा तेव्हा मात्र तुझ्या आयुष्यामध्ये हे असे घडते आणि तुझी ही अवस्था अशी होते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमामुळेच आपण रस्त्यावर आलेलो आहोत. तेव्हा आता लगेच पार्वती आजी त्याला समजावते आणि म्हणते की नाही अरे रमामुळे नाही, तू रमाला दोषी मानू नकोस. अरे तुझ्या आणि इरावतीच्या हट्टामुळे, अरे आज तुला आठवत नाही का जेव्हा तुला गुंड मारायला आलेत तेव्हा मात्र आता ती मालविका तिथून पळून गेली आणि त्यावेळेस तुझ्या मदतीला कोण आले, तर तुझ्या मदतीला आता तेव्हा धावून आली तर कोण, रमाच आली. आणि एक बायको म्हणून प्रत्येक वेळेस ती तुझ्या मदतीला धावून येते आणि तुला मदत करत असते. तेव्हा आता अक्षय हा आजीला म्हणतो की आजी प्लीज हा विषय नकोय, प्लीज तू हा विषय काढू नको. तेव्हा आता अक्षय आजीला म्हणतो की हे बघ आत्याने मला सावरलं, आपल्या सगळ्यांना सपोर्ट केला आणि हे बघ आरोही सुद्धा इतकी लहान होती, आता आरोहीला सुद्धा तिने सांभाळले, लहानचं मोठं केलं. त्यामुळे तू आत्याबद्दल जे काही मला सांगत आहे ते मी काही ऐकून घेणार नाही. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अक्षय अरे मी कसं समजावू तुला. तेव्हा अक्षय ऐकून घ्यायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो की आजी अगं तू तर मला काहीही सांगू नकोस आणि हा विषय आहे तर हा विषय आपण येथेच बंद करूयात. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या गोलूच्या वडिलांबरोबर आता आरोही धावतच येते आणि अक्षयला घट्ट अशी मिठी मारते. त्यावर आता अक्षय लाडतच म्हणतो की अगं बेटा तू का गोलूच्या घरी थांबली नाहीस, मी तुला म्हणालो होतो ना तू काही दिवस तिकडे राहा म्हणून. तेव्हा आता ही आरोही म्हणते की अरे बाबा मला तुझी खरंच खूप आठवण येत होती, त्यामुळे मी नाही राहू शकले, तुला भेटायला मी घाईने आले. तेव्हा आता गोलूचे बाबा म्हणतात की आहो ती राहत नव्हती, ती सतत बाबांना भेटायचं म्हणत होती आणि तिला करमत सुद्धा नव्हते, सारखी तिला तुमची आठवण येत होती, म्हणून मी आता तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला फोन करून तिला येथे घेऊन आलो. तेव्हा आता अक्षय थँक्यू म्हणतो तर गोलूचे बाबा आता निघून जातात. आता मात्र आरोही खूप खुश होते. तेव्हा आरोही विचारते की बाबा अरे आपण इथे काय करतोस, आपण घरी का गेलो नाही बरं. तेव्हा मात्र आता अक्षय हा आरोहीची समजूत काढण्यासाठी म्हणतो की हे बघ अगं तू सुद्धा ट्रिपला एकटीच गेली, मग आपण सुद्धा आता मी ठरवलं की आपण दिवसभर काम करतो आणि मग आपण सुद्धा एकदा कुठेतरी ट्रिपला जायला पाहिजे, म्हणून मी इकडे आलो. आता ट्रिपला जाण्याचं मी ठरवलं होतं ना, म्हणून तो आता आरोहीशी खोटं बोलतो. पार्वती आजी तेथेच असते. आरोही बिचारीला लहान मुलीला काय कळतं, तिला असं वाटतं की खरंच ट्रिपला आलो म्हणून ती अगदी आनंदाने उड्या मारते आणि अक्षयकडे बघून खूप खुश होऊन हसत असते अगदी आनंदात. अक्षय सुद्धा आज तिच्याबरोबर आता खूप असा हसतो, त्याचा चेहरा कुठेतरी आता आरोहीला भेटून मात्र खुललेला असतो. आरोही धावतच जाते आणि पार्वती आजीला सुद्धा आता घट्ट अशी मिठी मारते. तेव्हा मात्र आता अक्षय खूप असा रडत असतो. तो आरोहीला अगदी नजर चुकवत आता इतका रडत असतो तर आरोही आता पार्वती आजीला मिठी मारून अक्षयकडे येते आणि आनंदाने खूप अशा उड्या मारत असते. तेव्हा आता आरोही इतक्या आनंदाने उड्या मारते की आपण ट्रिपला आलो म्हणून अगदी अक्षय आता आपल्या डोळ्यातील पाणी चोरतो आणि आता आरोहीकडे बघून हसतो. त्यानंतर आता सीमा बिचारी हातामध्ये ती डॉल घेत आता तेथेच बाकावर झोपी गेलेली असते. इरावतीला सुद्धा खूप जांभळ्या येत असतात आणि मालविका तर पूर्णपणे वैतागून जाते.
पार्थ आणि तारा तेथेच आता त्या बाकावर टेकून झोपतात तेव्हा इरावती आता ही मालविकाला विचारते की अगं ती म्हातारी कुठे आहे, की तिने जीव दिला की काय. तेव्हा आता मालविका म्हणते की ती आरोही आली आणि तेथे मला पार्वती आजी आणि अक्षय सुद्धा आहेत. तेव्हा इरावती म्हणते की हो आली का ती चिमुरडी. मालविका म्हणते की हो येतच असेल. तेव्हा मात्र आता सगळ्यांना भूक लागलेली असते. मालविका म्हणते की मला भूक लागली. तेवढ्यात राणी आता तेथे डबे वगैरे घेऊन येते आणि म्हणते की चला सर्वांनी जेवण करून घ्या. तेव्हा मात्र इरावती हसून म्हणते की अरे वा, म्हणजे रमा मॅडमने पाठवलं तर आमच्यासाठी. तर राणी म्हणते नाही हो मॅडम, मी स्वतःच्या हातानेही बनवलं. आता रमाने राणीला सांगून ठेवलेलं असतं की यातील सगळं जेवण मी बनवलेलं आहे आणि ते कुणाला काही सांगू नको म्हणून. राणी म्हणते की अहो सकाळपासून तुम्ही सर्वांनी काहीच खाल्लेलं नसेल ना, म्हणून मी तुमच्यासाठी हे जेवण बनवून घेऊन आले. पार्थ आणि ताराला तर आनंद होतो. तर इरावती हसते आणि म्हणते आई गो, खरंच किती जिव्हाळा, किती प्रेम, किती काळजी बरं. अगं तुला कामाला ठेवल्यापासून पहिल्यांदा तू खूप चांगलं असं काम केलंस. त्यानंतर आता इकडे अक्षय आरोही आणि पार्वती आजीला म्हणत असतो की मी आता एक काम करतो, सगळ्यांसाठी काहीतरी खायला घेऊन येतो, मस्त बसू कुठेतरी, छान असे गप्पा करू आणि अगदी चांदण्यांकडे बघत बघत ममम करू. त्यावर आता आरोही म्हणते की बाबा अरे आपल्याकडे टेंट आहे ना, नाहीतर हे बघ बाबा, अरे मला डास चावतील. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अगं माझा पदर आहे ना. तर आता आरोही लगेच आता आजी जवळ येते आणि आजीच्या पदरात घुसते. आजी तिला जवळ घेते, तिच्या अंगावर पदर टाकते. तेव्हा आरोही विचारते की पण आई कुठे आहे. तर आता पार्वती आजी म्हणते की येते ग, येणार, लवकर येणार तुझी आई. तेव्हा आता अक्षय हा डोळ्यातील पाणी लपवतो आणि म्हणतो की चालेल मी जाऊन येतो. आईची औषधं सुद्धा आता तेथे ठेवलेली आहेत, आता तिला द्यायची असेल. तेव्हा अक्षय आता पाण्याची बॉटल उचलतो आणि रडत असतो. तेथून आता काहीतरी खायला आणायला निघून जातो. तेव्हा आता रमा सुद्धा इकडे रडत असते आणि तिकडे अक्षय सुद्धा, दोघांची सुद्धा अवस्था आता सारखी होते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र आरोही बाबाला शोधत येत असते. आता अक्षयला खूप चक्कर येते कारण काही त्याच्या पोटात खायला वगैरे नसते. आरोही त्याला शोधत येते की बाबा तू कुठे आहे. तेव्हा मात्र आता लगेच इकडे अक्षय चक्कर येऊन खाली पडणार असतो. आरोही जोरात बाबा असे ओरडते. तर रमाने जो तुळशी वृंदावनात दिवा लावलेला आहे तर तो दिवा मात्र आता विझवण्याच्या प्रयत्नात असतो. आता रमा मात्र तो दिवा आपल्या हाताने विझवून देत नाही, दोन्ही हाताने आता धरते आणि दिवा विझवल्यापासून वाजवते. खूप वारा सुटलेला असतो. आता रमाला काहीतरी संकट येणार आहे असे जाणवते. आरोही धावतच बाबा बाबा करत येत असते आणि अक्षय आता चक्कर येऊन खाली पडणार. तोच त्याच्या मागून आता एक टेम्पो येतो. तेव्हा मात्र आता आरोही ओरडत असते की बाबा बाबा उठ. आता अक्षय खाली चक्कर येऊन पडतो. आता इकडे रमाला काही कळत नसतं की नक्की हे सर्व काय होते. आता अक्षय तिथे टेम्पो समोर पडतो. तेव्हा आरोही जोरात थांबा असे ओरडते, परंतु आता मात्र त्या अक्षयच्या अंगावर तो टेम्पो अगदी तो माणूस घालत असतो. ते आता इकडे रमाचा तो दिवा विझला जातो. तेव्हा आता रमाला काहीतरी हे सर्व काय होते. आता मात्र तिची आज रात्री जी काही सत्व परीक्षा आहे तर ती सुरू होते. तर आता मात्र आरोही बाबा म्हणून खूप ओरडते. तेव्हा मित्रांनो अक्षयच्या जीवाला काहीतरी बरं वाईट झालं असेल का. आता अक्षय या संकटातून रमा त्याची अगदी दुर्गा बनून कशी त्याला वाचवते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.